वयाच्या 15व्या वर्षी तुम्ही काय करत होता? अभ्यास, मित्र की मोबाईल? पण 1942 मध्ये याच वयाच्या एका मुलाने थेट ब्रिटिश साम्राज्याला आवाहन केलं होतं. तारीख होती 9 सप्टेंबर 1942. ठिकाण होतं महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा. महात्मा गांधीजींच्या छोडो आंदोलनादरम्यान शाळेतील लहान मुलांची भव्य प्रभात फेरी निघत असत. मग या मुलांच्या केंद्रस्थानी हातात तिरंगा घेऊन उभा होता तो म्हणजे शिरीष कुमार मेहता. ही मिरवणूक बाजारपेठेत आली तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवलं व एक अधिकारी मोठ्याने ओरडला, थांबा नाहीतर तिथेच गोळ्या झाडू. लहान मुलं घाबरतील असं पोलिसांना वाटलं होतं, परंतु वंदे मातरमच्या घोषणा देत हातात तिरंगा घेऊन चालणारी ही मुलं इंचभरही मागे हटली नाहीत. उलट या 15 वर्षांच्या मुलांचे पाय डगमगले नाहीत, तर त्यांनी हातातील झेंडा आणखी घट्ट पकडला आणि छाती पुढे करून म्हणाले की हिम्मत असेल तर झाडा गोळ्या. आणि त्या नराधम इंग्रजांनी खरोखरच गोळ्या झाडली आणि त्याच वेळी शिरीष कुमार कोसळला व या भारत मातेचा सुपुत्र जागीच शहीद झाला. त्याच्याबरोबर लालदास, धनेश, शशिकांत आणि घनश्याम हे त्याचे 4 बालमित्र सुद्धा शहीद झाले. खरंच या पवित्र प्राणांची आहुती देशासाठी अविस्मरणीय राहणार आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या या बालवीरांची गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा.